लाडकी बहीण योजनेवर वित्त विभागाने चिंता व्यक्त केली आहे। महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच महिला आणि बालविकास विभागाची योजना आहे आणि त्यावरच आधीच कोट्यवधींचा खर्च देखील होत आहे। लाडकी बहीण योजनेवर दरवर्षी 46,000 कोटींचा खर्च होणार आहे। तरीही लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाने हा सवाल केलाय। टाइम्स ऑफ इंडियाच्या या बातमीनंतर लाडकी बहीण योजनेवर आता चर्चा सुरू झाली आहे। राज्य सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना वादाच्या भोवऱ्यात। योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 46,000 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार। राज्य वित्त विभागाने योजनेसाठी होणाऱ्या एकूण खर्चावर चिंता व्यक्त केली। आधीच महाराष्ट्रावर 7 लाख कोटींचं कर्ज आहे। महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत आधीच वर्षाला 4,677 कोटी खर्च केले जातात। सामाजिक न्याय, आदिवासी कल्याण, महिला बाल कल्याण विभागाच्या ही योजना असताना परत ही योजना कशासाठी? 18 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी टप्प्याटप्प्याने 1 लाख देणाऱ्या योजनेवर वर्षाला 125 कोटी खर्च होतात। लाडकी बहीण योजनेच्या प्रशासकीय खर्चावरही अर्थ विभागाने सवाल करत वर्षाला 2,223 कोटी अवास्तव असल्याचं म्हटलंय। एकाच लाभार्थ्याला 2-2 योजनांचा लाभ मिळण्याचीही शक्यता आहे। याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं, और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो, उसे डिसिप्लिन नहीं कहते। चुनाव खत्म होने के बाद योजना आप बंद करोगे, क्योंकि सरकार भी बदलेगी। वित्त विभागाने सारखं म्हणायचं असतं की पैसे कमी आहेत, पैसे कमी आहेत, पैसे कमी आहेत, पण म्हणून योजना थांबवायच्या का? संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन थांबवूया का? मुलींची 100% फी माफ केली, त्याचे पैसे द्यायचे थांबवूया का? मग आता हा विषय आला की महिलांना एका घरात 2 महिला असतील तर 3,000 रुपये मिळतील। 10,000 रुपयामध्ये घरं चालवणारी करोडो लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये ॲडिशनल 3,000 ही मोठी दिवाळी आहे। वित्त विभागाला त्यांचं काम करू द्या, महिला बालकल्याणला त्यांचं काम करू द्या।